हिरावाडी दरोडा प्रकरणात मोठी अपडेट. रेकॉर्डवरील गुन्हेगार पंजाबमधून ताब्यात. पुढील तपास सुरू. नाशिक शहरातील हिरावाडी परिसरातील न्यू समृद्धी ज्वेलर्स येथे दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील 2 सराईत आरोपींना पंजाब राज्यातून जेरबंद करण्यात नाशिक पोलिसांना मोठे यश आले आहे. नाशिक पोलीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व 2 च्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली. सदर प्रकरणानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढत थेट पंजाबमध्ये सापळा रचला. अखेर आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले. अटक करण्यात आलेले आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे नाशिक पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा कौतुक होत असून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याची चर्चा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. S9 टीव्ही न्यूज प्रतिनिधी योगेश गांगुर्डे, नाशिक. दिनांक 15 मे रोजी संध्याकाळी सुमारे 8:30च्या वेळेस पंचवटी येथील समृद्धी ज्वेलर्स हिरावाडी येथे सशस्त्र दरोडेखोरांनी दरोड्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये दुकानामध्ये मास्क लावलेले सशस्त्र दरोडेखोर घुसले होते आणि त्यांनी पिस्तूलचा धाक दाखवून दुकानातील सोन्या चांदीचे दागिने पळवण्याचा प्रयत्न केला. परंतु दुकानातील तेथील जे वर्कर्स होते त्यांनी नेटाने त्यांचा प्रतिकार केल्यामुळे त्यांना कुठलीही मालमत्ता लुटता आली नाही. या प्रकरणामध्ये अज्ञात आरोपींच्या विरुद्ध दरोड्याचा प्रकार केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि या प्रकरणामध्ये विशेष म्हणजे कुठलाही सुगावा नव्हता. या आरोपींकडे कुठलाही मोबाईल नंबर त्यांचा सुरू नव्हता. क्राईम ब्रँच युनिट 1 आणि युनिट 2 या पथकांनी अहोरात्र मेहनत घेऊन, त्याचबरोबर पंचवटी पोलीस स्टेशन यांनी देखील याच्यामध्ये मेहनत घेतली. सर्वांनी मिळून 500 पेक्षा जास्त कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे सतत ढुंडाळले आणि त्यावरून त्यांनी आरोपींचा माग काढत काढत शेवटी या गुन्ह्यामध्ये, ज्या आरोपींनी हा गुन्हा केला अशा 6 पैकी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. हे 2 गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्यामध्ये मुख्यतः उत्तर भारतामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. हा पूर्वी सैन्य दलामध्ये होता आरोपी. त्याचं पूर्वीचं तिथलं त्याची नोकरी झालेली आहे. सध्या तो सैन्य दलामध्ये नाही, मात्र त्याची पूर्वीची नोकरी सैन्य दलामध्ये झालेली आहे. ह्या आरोपींना पंजाबमधून ताब्यात घेण्यात आलेला आहे, मोहाली येथून. आणि विशेष बाब म्हणजे जेव्हा आरोपीने इथे दरोड्याचा प्रयत्न केला, इथून दरोड्याचा प्रयत्न करून आरोपी त्यांच्या मूळ घरी पोहोचण्याच्या अगोदरच त्यांच्या घराचा पत्ता क्राईम ब्रँच युनिट 1 आणि युनिट 2 च्या अधिकाऱ्यांनी शोधला होता. आणि आरोपी घरी पोहोचण्याच्या अगोदरच क्राईम ब्रँच नाशिकची टीम आरोपीच्या घरी अगोदर जाऊन पोहोचली होती. आणि जेव्हा आरोपीला वाटले की आपण सुरक्षित घरी पोहोचतोय, त्यावेळेस आरोपीला झडप घालून ताब्यात घेण्यात आलं. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.